हॅलो गाईज, आम्ही आता चाललेलो आहोत कोकणासाठी. सकाळी सकाळी निघालो, थंड वाटत होत. हे बघा, हे आहे आमचं घोडबंदर रोड. इथे मेट्रोचं काम चालू आहे म्हणून रोड खूप खराब आहे. आता आम्ही अर्ध्यात पोचलो होतो, थकली होती म्हणून आधी व्हिडिओ नाही काढला. अर्ध्यामध्ये पोचलो होतो तेव्हा हे मी शूट केलं होतं. छान असं थंड पहाटे वाटत होतं. नंतर भूक लागली होती, कुठेतरी हॉटेल शोधत होतो. मग एक हॉटेल भेटलं. कोकणातलं जेवण जेवायचं म्हणजे खूपच छान. आम्ही तिथे चिकन आणि भाकरी खाल्ली. इथून बघत असाल तुम्ही, माझे मिस्टर आणि माझी बेबी कोंबडी बघत होते आणि इथे बाबा तिचे फ्रॉक नेट करतात आहे. मस्त वाटत होतं. आणि नंतर तिथून आम्ही सरळ फार्म हाऊस वर गेलो. फार्म हाऊसच्या बाहेरचा हा व्ह्यू आहे. तिथे हे झाड मला दिसलं. कमेंट मध्ये सांगा हे काय आहे नक्की, मलाही नाही समजलं कोणतं झाड आहे. नंतर तिथून माझी पिल्लू गेली आंबे तोडायला. आंबे काय पिकले नव्हते, कच्चेच होते, पण तिचं चालू होतं मँगो हवाय, मँगो हवाय. तिथून आम्ही मग निघालो देवदर्शनासाठी. तिथून हरिहरेश्वर आणि श्रीवर्धन हे 2 ठिकाणी आम्ही जाणार होतो. संध्याकाळी आम्ही बीच वरती गेलो. श्रीवर्धनचा हा बीच आहे, खूप छान असा बीच आहे, स्वच्छ आहे. इथे पिल्लूचे बाबा आणि पिल्लूची मस्ती चालू होती. त्यांचं धावायचं, मस्ती वगैरे, आणि मी फक्त शूटच करत होती. एन्जॉय करायला तर भेटलंच, बट शूटही तुमच्यासाठी इम्पॉर्टंट होता. मग पिल्लू इथे संध्याकाळी मस्त खेळत होती. तिचं यायचं मनच नव्हतं. तिचे बाबा सारखे तिला खेचून आणत होते. नंतर लाटा जशा तिच्या जवळ येत होत्या घाबरत होती, खेळत होती. नंतर थोडा वेळ काढून मी तिच्या सोबत खेळली. तिच्या बाबांकडे कॅमेरा दिला आणि त्यांना शूट करायला सांगितलं. हे बघा किती मस्त मज्जा करत आहे पिल्लू माझी. कमेंट मध्ये सांगा की आपला समुद्र असा आहे का मुंबईचा. कोकणातला समुद्र खूपच स्वच्छ आहे खरंच. हे आमचं फार्म हाऊस होतं. आता आम्ही इथून निघत आहोत. तिथून निघाल्यावरती आम्ही देवदर्शनाला निघालो हरिहरेश्वरला. इथे पार्किंग होतं, बट पार्किंगचे चार्जेस खूप होते, मग आम्ही गाडी बाहेरच लावली. त्याच्यानंतर आम्ही इथे देवळात चाललो आहोत दर्शनासाठी. हे कालेश्वरचं मंदिर आहे. इथून आम्ही आतमध्ये गेलो. आतमध्ये शूट नव्हता, पण तुमच्यासाठी मला दाखवणं होतं, तर मी असंच हळूहळू शूट काढत होती. आतमधलं तुम्हाला पाहायला भेटेल. हे पिल्लू आणि पिल्लूचे बाबा पुढे गेले, मी मागून चालली होती. देवदर्शन केले, खूप छान वाटलं. हे बघा, हे मंदिर आहे. खूप छान वाटत होतं, शांतता होती. तिथे बायकांचे भजन चालू होते. श्रीवर्धन हरिहरेश्वर. आणि इथून आम्ही संध्याकाळी निघालो. खूप थकलेलो होतो, पुढे काय ब्लॉग काढता आला नाही. नेक्स्ट ब्लॉग मध्ये तुम्हाला नक्की मी अजून दुसरं ठिकाण दाखवेल. बाय बाय. सबस्क्राईब करा आणि लाईक करा.